तुका म्हणे पर्जन्य पडावे आपल्या स्वभावे, आपल्याला देवे पिके भूमी. म्हणजे ह्या पृथ्वीतलावर जो पाऊस पडतो तो निसर्गाचा आपला मूळ स्वभाव आहे. तो कोणाच्या एका फायद्यासाठी किंवा माझा इथं कोणतरी आहे मला तिथंच पडायचं आणि बाकीच्याकडे पडायचं नाही असा तो कधी भेद करत नाही. आणि त्या पावसातूनच आपल्याला ही पृथ्वी आपल्याला पीक निर्माण करून देते, वृक्ष निर्माण करून देते. हा सगळा तिचा निस्वार्थी स्वभाव आहे. बीजतेची फळे येईल शेवटी, लाभ हानी तोटी ज्याची तया. ज्यावेळी बीजाचे झाडात किंवा पिकात रूपांतर होते आणि पिकं आपल्याला फुल देतात आणि फुलातून आपल्याला फळ देतात. पीक कधी असा भेदभाव करत नाही की मला फक्त याच ठिकाणी उगवायचं आणि याच ठिकाणी फळ द्यायचं आहे. पीक हे निस्वार्थी आपल्याला फळ देत असते, धान्य देत असते, जगण्यासाठी आवश्यक लागणारं आपल्याला उत्पन्न देत असते. हा निसर्गाचा निस्वार्थी स्वभाव आहे. निसर्ग कधी आपल्याला हे सगळं काही देताना विचार करत नाही की माझा काहीतरी तोटा होईल किंवा माझा यात फायदा आहे किंवा माझा काहीतरी स्वार्थ आहे. यात निसर्ग हा निस्वार्थपणे आपल्या मूळ स्वभावात हे सगळं करत असतो. माणसाने जरी निसर्गावर एवढा अन्याय केला तरी निसर्ग कधी म्हणत नाही की माणसाने आज झाडं तोडली म्हणून मी पाऊस देणार नाही किंवा पाऊस पडणार नाही. निसर्गाचा तो मूळ स्वभाव आहे. आपण किती जरी त्याच्यावर अन्याय केला तरी तो पडत राहणार, तो आपलं काम करत राहणार. हे सांगण्यामागचं आजचं कारण एवढंच आहे की आज जे काही चाललंय जगभरात, आज जे काही चाललंय वृक्षांची कत्तल, आज जे काही चाललंय सगळ्या निसर्गाच्या बाबतीत होणारी हानी, ह्याच्याबद्दल ऐकताना जीव हळहळतो. मग नुसतं बसून राहायचं का? त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार, मी आपला शुभम पवार आणि माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा आपल्या निसर्गाच्या बाबतीत आहे. का आहे, कशासाठी आहे याचं आपल्याला काही घेणं देणं आहे का? किंवा झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये तुटत आहेत किंवा जगभरात तुटत आहेत, त्याची मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की निसर्गाची संपत्ती आपण किती कमी करत चाललेलो आहे. आपल्या स्वार्थाच्या पोटीपायी काही ठराविक लोक या निसर्गाचा ऱ्हास कसा करत आहेत हे मी आज सांगण्यासाठी तुम्हाला मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण व्हिडिओला चालू करूया आणि मी तुम्हाला सगळी उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीचं थोडंफार गांभीर्य आलं तर ठीक आहे. मित्रांनो, गेल्या 2000 सालापासून आतापर्यंत ह्या 24 वर्षात भारत जंगलतोडीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग ती शासनाकडून होणारी जंगलतोड असेल, शेतकऱ्याकडून होणारी जंगलतोड असेल किंवा बिझनेससाठी होणाऱ्या MIDC असेल, इतर गोष्टीसाठी असेल, रस्ते बनवणे असेल, यासाठी होणारी जंगलतोड असेल, याच्यामध्ये तुम्हाला घटच दिसेल. सगळेजण म्हणतात आम्ही हायवे बांधू नंतर झाडं लावू. कोणी झाडं लावत नाहीत. तुम्ही आपापल्या हायवे शेजारी बघा किती झाडं लावलेत आणि ज्या हायवे कडेला आहे तिथे किती झाडे. शोभेची झाडं लावून उपयोग नाही मित्रांनो. आपल्याला जर ऑक्सिजन हवा असेल तर ऑक्सिजन तयार करणारीच झाडं निर्माण केली पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला हा आवाज उठवावा लागेल. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अमेरिकेसारखा प्रगत देश जिथे एन्व्हायरमेंटचं मुख्यालय आहे, जगभरातला जो पॅरिस करार झाला, जो निसर्गाच्या संरक्षणासाठी असेल, तापमानाच्या वाढीच्या बाबतीत कंट्रोल करण्यासाठी जो बोर्ड तयार केला गेला सर्व देशांच्या संमतीने, त्याचं जे ऑफिस आहे ते ॲमेझॉन जंगलापासून पुढं अंतरावर जातं. परंतु त्या ॲमेझॉन जंगलातून जाण्यासाठी मोठा रस्ता नाही. त्यासाठी अमेरिकेच्या सारख्या प्रगत देशाने ॲमेझॉन जंगलमधील लाखो करोडो झाडं तोडून 8 पदरी हायवे बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे एक तर एन्व्हायरमेंटच्या ऑफिससाठीच झाडं तोडण्यासाठी लाखो करोडो झाडं तुम्ही जर तोडत असाल म्हणजे आम्ही आज उदाहरण देतो की आपण एखादी दारूबंदीची संस्था चालू केली आणि त्याच्या कार्यक्रमाला गर्दी होईना म्हणून आपण दारू देऊनच माणसं आणायची. हाच प्रकार मित्रांनो झाला की वृक्ष संवर्धनाचं एखादं ऑफिस आहे, एखादं जागतिक संस्था आहे, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण 8 पदरी रस्ता करून जर लाखो करोडो झाडं तोडत असतो तर त्या संस्थेचा उपयोग काय? किंवा आपण फक्त या स्वार्थासाठी गोष्टी करत आहोत का? हा मोठा प्रश्न उभा राहतो. मित्रांनो, मी या झाडांच्या सानिध्यात आज येण्याचं कारण हेच की तुम्हाला दाखवायचं आहे की ज्यावेळी आपल्याला प्रखर ऊन लागते, उन्हाळ्यात आपल्याला रस्त्याने जाताना एखादं ऊन लागते आणि आपण दमलेला असतो, थकलेला असतो, गाडीचा प्रवास सहन होत नाही, त्यावेळी तुम्ही झाड शोधत असता. त्यावेळी बसायला झाड नाही अशी आज अवस्था झालेली आहे आणि तुम्ही सांगता की आम्हाला झाडं लावायला पाहिजे. नुसतं बोलून काय उपयोग आहे? त्याचे आपण त्याच्यावर काहीतरी समाधान काढलं पाहिजे. प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे. तर मागच्या आठवड्यात सर्वांनी स्टेटस ठेवले होते. तेलंगणा राज्यातील कांचागाचीबोली इथला जो इकोसिस्टमचा एक भाग होता जो 400 एकरचा आहे, जो एका युनिव्हर्सिटीच्या बाजूला आहे,
ज्याच्यावरून अजूनपर्यंत वाद आहे की ही जागा युनिव्हर्सिटीची आहे. युनिव्हर्सिटी दावा करते की ही जागा आमची आहे, शासन दावा करते ही जागा आमची आहे. शासनाने परस्पर एका रात्रीत झाडं तोडण्याचा कट साधला आणि त्यातून जवळजवळ 20-30-40 असेल एकदम सगळे JCB त्या जंगलामध्ये पाठवले. झाडं तोडण्याचा प्रयत्न चालू झाला. पक्षी इकडे तिकडे उडायला लागले, प्राणी मरायला लागले, सगळी इकोसिस्टीम हादरून गेली तिथली. पण तिथल्या युनिव्हर्सिटीतल्या जे स्टुडंट होते त्यांनी आवाज उठवला, धरणा धरला, आंदोलनं केली. त्या सरकारला नमवलं. सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस गेली आणि 2 दिवसात निकाल आला की हे काम थांबवा, तुम्हाला एवढी गडबड कशाची. म्हणजे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? एका बाजूला भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेस विरोधी आहे आणि जिथे आता त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे होते की आपला प्रेम की दुकानवाला माणूस आपल्या देशभरात प्रेम वाटतोय आणि तुमच्याच विरोधी पक्षानेच हे असलं धोरण अवलंबणं किंवा इकोसिस्टीमवर एवढा मोठा घात करणं हे तुम्हाला शोभणार आहे का? सामान्य जनतेने बघायचं कोणाकडे? सगळेच जर पैशाच्या मागे लागले, सगळेच जर सत्तेच्या मागे लागले, सगळेच जर बिझनेसच्या मागे लागले, सगळ्यांनाच जर जमिनी पाहिजे असेल तर सामान्य जनतेने बघायचं कुठं? न्याय मिळणार कुठं आणि निसर्ग तरी राहणार का? खरं तर मी तिथल्या विद्यार्थ्यांचा मनपूर्वक आभार आहे, कारण त्यांनी जी लढाई केली, त्यांनी जी धरणं आंदोलनं केली, त्यांना फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, सर्वांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, पण त्यांनी झुकतं घेतलं नाही. मित्रांनो, हा लढा आज पूर्ण देशभर देण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात कत्तल चालू आहे. फक्त IT पार्क उभा करायचा, 10,000 करोड 20,000 करोड मिळणार आहेत म्हणून तिथली झाडं काढून टाकायची आणि 400-400 एकर सारखा एका मेन सिटीत जो जंगलाचा इकोसिस्टीमचा भाग आहे. ज्यावेळी जंगल असतं मित्रांनो तिथे पक्षी राहतात, प्राणी राहतात, वनचर उभयचर सगळे प्राणी राहतात आणि ज्यावेळी तुम्ही एवढं मोठं क्षेत्र निस्तनाभूत करायला जाता त्यावेळी तिथल्या प्राण्यांचं तुम्ही कुठं प्राणी ते जाणार कुठं? प्राणी जाणार ते फक्त शहरात शिरणार, तिथल्या लोकांना त्रास देणार. समजा तिथे हत्ती असेल, प्राणी असतील, बिबटे असतील, वाघ असतील तर ते प्राणी जाणार कुठे? मग त्यावेळी आपण तक्रार करायला चालू करतो की शहरामध्ये प्राणी दिसायला लागले, गावाकडे बिबटे यायला लागले. जर तुम्ही त्यांना जंगलच सोडलं नाही, जर तुम्ही त्यांचं घरच JCB किंवा बुलडोझरच्या साह्याने जर उद्ध्वस्त केलं तर ते तुमच्या घरात यायला कमी करणार नाहीत मित्रांनो. त्या विद्यार्थ्यांनी एवढी मागणी लावून धरली, शेवटपर्यंत लढा दिला. हा कुठल्या न्यूजवाल्यांनी दाखवला नाही, ही जंगलतोड कुठल्या ह्याने दाखवली नाही. फक्त काँग्रेसने जंगलतोड केली म्हणून भाजपसारख्या किंवा TMC तो गुलाबी रंगाचा पक्ष आहे त्याने सुद्धा विरोध केला. पण त्याच भाजपच्या दुसऱ्या राज्याच्या सत्तेत असणाऱ्या लोकांना त्या भाजपवाल्यांनी सांगावं की तुमच्या राज्यातली पण जंगलतोड थांबली पाहिजे. उत्तरांचलमध्ये आता हायवेसाठी लाखो झाडं कापली गेलेली आहेत, तिथं सुद्धा चिपको आंदोलन चालू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल तर त्यामध्ये बघा, प्रत्येक राज्यात बोंब चालू आहे. कुठं कोळशाच्या खाणे, तुमच्या छत्तीसगडमध्ये कोळशाच्या खाणीसाठी लाखो झाडं तोडायची चालू आहेत, तिथे सुद्धा भाजपची सत्ता आहे. मग या विरोधात बसलेल्या भाजपवाल्यांनी सत्तेत असणाऱ्या भाजपवाल्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की दादा हे आमच्या राज्यात होते, आम्ही इथं विरोध करतोय, पण आपले सत्ता आहे तिथं सुद्धा तुम्ही झाडं तोडू नका. तर तुमचा तो निस्वार्थी विरोध असेल. फक्त विरोधासाठी विरोध करू नका, तर काहीतरी आपण निसर्गाचं देण आहे, काहीतरी निसर्ग आपल्यासाठी करतो आणि काहीतरी आपल्याला पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. म्हणून हा निसर्ग वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही नुसता पैसा आणि जमिनीसाठी, स्वार्थासाठी, कोणाचं तरी पोट भरण्यासाठी आणि कुठल्या तरी बिझनेसमॅनला इथं आणून ते जमीन त्याच्या घशात घालण्यासाठी जर तुम्ही सगळं करत असाल तर तुमच्या राजकारणातल्या असणाऱ्या अस्तित्वाला आमचा कायमस्वरूपी निषेध राहील मित्रांनो. आम्हाला कोणाचाही विरोध करायचा नाही किंवा कुठल्याही पार्टीचा विरोध करायचा नाही, पण तुम्ही काय असेल जो आपण विकास म्हणतो, जो आपण विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालं म्हणतो, एकीकडे स्वप्न बघता तुम्ही चंद्रावर झाडे लावण्याचा आणि इथली वनसृष्टी सगळी नष्ट करता. हा फक्त जनतेला दावायचं का की आम्ही फक्त चांगले? आता हे जर दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, पटण्यासारखं आहे का तुम्हाला नाही माहित नाही. IPL ला डॉट बॉल बघितला की तुम्हाला झाडाचं चिन्ह दिसतं. त्याचा अर्थ काय आहे की 1 डॉट बॉल गेला की 500 झाडं लावणार. कुठं लावते तो हे झाडं? एखादा व्हिडिओ त्याने दाखवावा किंवा एखादं जमीन दाखवावी त्याने की तिथे ट्री प्लांटेशन केले म्हणून. किती डॉट बॉल खेळले जातात एका मॅचमध्ये? जवळजवळ समजा 50 बॉल डॉट खेळले किंवा 40 बॉल डॉट खेळले तर झालं किती? 500. एका डॉट बॉलाचं 500 प्रमाण झाले किती? 5×20 2000 झाडं झाली किंवा 20,000 झाडं. समजा एका मॅचमध्ये 20,000 झाडं झाली तर पूर्ण IPL मध्ये जवळजवळ 5 ते 6 लाख किंवा 10-20 लाख झाडं होतात. ही झाडं कुठं वृक्षारोपण केली जातात त्याचं सुद्धा त्या ट्रस्ट असेल किंवा IPL वाल्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे.
की नुसतं जनतेला थापा दाखवायच्या आम्ही काहीतरी चांगलं करतोय आणि त्याच्या नावावर तुम्ही पैसा छापायचं जर काम चालू केलं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात आणि लवकरच आपल्याला भोगावे लागल्याशिवाय राहणार नाही. शेवटी काय झालं मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं ताशेरे मारले. का मारले आता तर हे तुमच्या समोर आहे की तुम्हाला काय गडबड होती एवढे झाडे तोडायची काय आहे, तिथलं अधिग्रहण केले का, या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही अचानक वृक्षतोड चालू केली, तिथल्यांना कुणाला विश्वासात घेतलं नाही. बरं एवढा मोठा इकोसिस्टीम असलेली जर 400-500 एकर जर तुम्ही तोडत असाल तर ती इकोसिस्टीम परत तयार होणार आहे का त्या शहरात? हैदराबाद त्या आजूबाजूच्या शहराला तिथला ऑक्सिजनचं ते मूळ उगमस्थान मानलं जातं त्या इकोसिस्टीमला आणि ती जर तुम्ही काढून टाकली तर माणसं आज गुदमरायला लागली. दिल्लीसारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात किती प्रदूषणाचा मोठा विस्फोट झालाय तुम्ही बघायला पाहिजे. दिल्लीत श्वास घेणं मुश्किल आहे. म्हणजे जगाने ठरवून दिलेले श्वास पातळी जी प्रदूषण पातळी आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त आज दिल्लीमध्ये प्रदूषण पातळी आहे. मग असं सगळं इकडे संकट असताना तुम्ही जर हे फक्त कोणाच्या तरी बिझनेस वुमेन 2-3 आहेत आपल्या देशात मोठे, त्यांच्यासाठी जर तुम्ही हे जंगलं किंवा जमिनी देत राहिला तर जमिनी राहणार आहेत कुठं? भरपूर ठिकाणी मित्रांनो जंगलतोड चालू आहे आणि ही जंगलतोड ज्यावेळी संपेल त्यावेळी फक्त पुढचा नंबर येणार आहे तो शेतकऱ्यांच्यावर येणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जाणार आहेत. जे कर्जात आहेत, जे शेवट आता मेटाकुटीला आलेला शेतकरी आहे की आता माझ्याजवळ काहीच पर्याय नाही आणि जमीन विकलीच पाहिजे मला, त्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या जमिनी हे सगळे बिझनेसवाले घेतल्याशिवाय मित्रांनो राहणार नाहीत आणि ना तुमचा निसर्ग राहील ना तुमची शेती राहील. फक्त तुम्ही भूकमारीने आणि निसर्गाच्या जो आपण प्रकोप म्हणतो त्या निसर्गाच्या प्रकोपात तुम्ही बुडल्याशिवाय एक दिवस मित्रांनो राहणार नाही. म्हणून मी आज हा व्हिडिओ करण्यामागे एवढंच कारण आहे की निसर्ग काय आहे आणि निसर्ग काय देतो आपल्याला. मी तुम्हाला तुकाराम महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवले की आपण काय केलं पाहिजे आणि आपण आता काय करायला आलो. फक्त स्वार्थापोटी आणि पैशापोटी काही लोकांच्या फायद्यासाठी जर ह्या आपण जमिनी आणि निसर्ग घालवून बसलो तर मित्रांनो खरंच गंभीर अवस्था आहे. आज तुम्ही बघता आधीच वातावरणाचं सगळं टाइम टेबल जे वेळापत्रक आहे आपलं, जे ऋतूंचं जे वेळापत्रक आहे ते पूर्ण कोलमडलेलं आहे मित्रांनो. आणि अशा वेळेस आपण गांभीर्याने घेण्याऐवजी आपण अजून जंगलाची तोड चालू केलेली आहे. झाडं लावायचीच नाही, झाडं जगवायचीच नाही. एक झाड जर 400 वर्ष जुनं असेल तर ते तोडून आपण म्हणतो नवीन लावा. अरे पण का नवीन लावा? ते 400 वर्ष जुनं झाड 400 वर्ष नवीन झाड व्हायला 400 वर्ष जाणार आहेत. मग तुम्ही ते झाड तोडायला पाहिजे का नको हे तुम्हाला डोक्यात आलं पाहिजे मित्रांनो. आणि हे सगळे शेतकऱ्याच्या सरकारच्या 4 पैशाच्या आमिषाला बळी न पडता जर तुम्ही काम केलं, झाडं लावली, प्रत्येकाने किमान एक झाड लावा, जगवा, चांगलं झाड लावा, आंब्याचं लावा, पिंपळ असेल, वड असेल, जे भरपूर ऑक्सिजन देतं त्याची झाडं लावा. आणि सरकारला सुद्धा विनंती आहे की डोकं जरा ठिकाण्यावर आणा आणि निसर्ग जपा. नाहीतर तुमच्या या स्वार्थाच्या आणि लालूची पाय पूर्ण पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल आणि परिणाम सर्वांनाच गंभीरतेने भोगावे लागतील. नुसते भोगावे लागणार नाहीत तर माणूस माणसाला मारायला उठेल अशी परिस्थिती येईल. अशा परिस्थिती जर तुम्हाला थांबवायची असेल तर ही वृक्षतोड मित्रांनो थांबवा. माझी सर्व देशातल्या सर्वच राज्याच्या सरकारना असेल किंवा देशाच्या केंद्र सरकारला असेल विनंती आहे की वृक्षतोडीबाबत कडक कायदा करा आणि जिथं जिथं आपला जंगल साठा मोठा आहे तिथं ते वन संरक्षित जागा म्हणून घोषित करा. पुरेसे वृक्ष आणि नवीन वृक्ष पण तेवढेच लावले पाहिजेत. कारण वाढती लोकसंख्या जर आपण पाहिली तर ऑक्सिजनचा पुरवठा आधीच कमी आहे आणि तो ऑक्सिजनचा पुरवठा असाच कमी होता राहिला तर एक दिवस तुम्हाला मित्रांनो हेच तुमचे जे जमीन आज घेणार आहेत तेच तुम्हाला उद्या ऑक्सिजन विकतील आणि ऑक्सिजन घेताना आपलेच खिसे कापले जातील. हे थांबवायचं असेल तर आजच तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक जिथे रस्ता होतोय, जिथं एखादं जंगल तोडलं जातंय, 10 एकर असू दे, 20 एकर असू दे किंवा एक झाड असू दे, हे विनाकारण झाड तोडता कामा नये अशी मी कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो थांबतो. धन्यवाद.